दुसरं म्हणजे कुठे कॅव्हिटी असेल दातामध्ये पण आपल्याला दुखत नसतं. पण तिथे कंटिन्यू अन्न अडकतं. पण ते पण आपल्याला कळत नाही, की तिथे अन्न अडकतंय. तर त्या फूड लॉजमेंटमुळे सुद्धा तुमच्या तोंडाचा वास येऊ शकतो. तर फक्त व्हाईट पांढरा स्वच्छ कलर म्हणजे दात खूप चांगले आहेत असं नाहीये. डिपेंड तुमच्या दातांचा ओरिजिनल कलर कसा आहे आणि तो तेवढा स्वच्छ असेल, तेवढा तो शेवटपर्यंत राहणार असेल तर दॅट इज बेस्ट. पण त्यांना असं वाटलं आपण जाणार, खर्च वाढणार, कशाला काही त्रास नाही तर कशाला जायचं. त्यांनी ते अंगावर काढलं. त्याच्यानंतर कोरोनामुळे 1 वर्ष कंप्लीट घरीच होते आणि जेव्हा आम्ही चेक केलं इंट्राओरली अक्षरशः त्यांच्या पूर्ण हिरड्या सेपरेट झालेल्या होत्या. आतलं पूर्ण बोन दिसत होतं आणि ती जी स्टेज इथपर्यंत होती ती पूर्ण बायलॅटरल दोघं साइडला तो जॉ त्यांचा कंप्लीट खराब झालेला होता. नमस्कार, हॅलो आणि वेलकम. आजच्या अनुभवांकाच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे डेंटल केअर, दातांची निगा. जर का तुमच्या दातांमध्ये फट पडली असेल, कॅव्हिटी असेल, तर ती तुम्ही खरंच अवॉइड करू नका. अवॉइड केल्याने काय काय नुकसान होऊ शकतं ना, ते आज आपण या एपिसोडमध्ये डिस्कस केलं आहे. त्यासाठी आज आपण बोलवलं होतं डॉक्टर सारिका महाले यांना. या एपिसोडकरता जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांच्या क्लिनिकला जेव्हा भेट दिली, तेव्हा मला त्यांची जी टॅगलाईन आहे ती फार आवडली. ती होती क्वालिटी डेंटल केअर विथ जेंटल हँड्स. डेंटल केअर कशी घ्यायची त्याबद्दल तर आपण बोललोच आणि मगाशी असं सांगितलं, की जर का ती अवॉइड केली तर काय नुकसान होऊ शकतं, हे पण आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ प्रचंड आवडला असेल तर शेअर करा. डेंटल केअर म्हणतो हा सगळ्यांनाच लागू पडतो, पण सगळ्यांना दात आहेत आणि हसल्यावर ते दिसतात. सो त्याच्याविषयी थोडे प्रश्न आपण मॅडमना आज डॉक्टरांना आज विचारूयात. अ, बऱ्याचदा मी सुद्धा वैयक्तिक ऐकलेत काही मिथ्स असतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे लिटरली काही पण असू शकतात. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही त्या मिथ्स ऐकल्या असेल तुमच्या प्रोफेशनमध्ये. तर तुम्ही थोडा त्याच्यावर प्रकाश टाकू शकाल का, की कुठल्या मिथ्स आहेत? हां, आपल्याला कधी-कधी फर्स्ट मीथ हे असतं, की आपल्याला खूप क्लीन हार्ड केलं आपण, की आपले दात एकदम छान स्वच्छ होणार. बट तसं नाहीये. तुम्ही ब्रश कसा करतात ते खरं खूप महत्त्वाचं आहे. आपण खूप आडवा ब्रश जास्त प्रेशर देऊन करण्यापेक्षा सॉफ्ट पद्धतीने सॉफ्ट टूथब्रश वापरा आणि सर्क्युलर मोशनमध्ये करायचा, तर तुमचे दात जास्त क्लीन होऊ शकतात. आणि 2 टाईम आपल्याला ब्रश करायचा आहे, सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी एकदा. सेकंड एक मीथ असतं, की आपण क्लीनिंग बरेच उशिरा करून घेतो. म्हणजे डेंटल क्लीनिंग जे असतं दात स्वच्छ करणं किंवा कधी-कधी करतच नाही कारण गरज पडत नाही, दुखत नाही. आणि दुसरं एक सगळ्यांच्या डोक्यामध्ये असतं, की आपण क्लीनिंग केल्यानंतर तुमच्या दातांमध्ये फटी पडणार किंवा गॅप निर्माण होणार. तर ते ॲक्चुअली तुमचा जो कचरा किंवा कॅल्क्युलस जे असतं, तर ते अडकलेलं असतं. क्लीनिंग केल्यानंतर ती आपण क्लीन कॅल्क्युलस काढणार, तर तेव्हा तो ओरिजिनल गॅप तुम्हाला दिसतो, की तो किती झालेला आहे. कारण जसं-जसं टार्टर तुमचं साचत जातं ना, तसं-तसं बोन खाली जातं, हिरडी खाली जाते आणि तो गॅप किती झालेला आहे तो आपल्याला दिसतो आणि आपल्याला वाटतं, की दात क्लीन केल्यामुळे फटी पडल्या. तर ॲक्चुअली ते आपला ओरिजिनल पोझिशन आपल्याला शो होते. थर्ड पोझिशन अशी आहे, की आपल्याला असं वाटतं, की फक्त गोड खाल्ल्यामुळे कॅव्हिटीज होतात. बट तसं नाहीये. तुम्ही स्टिकी पदार्थ जरी खाल्ले, फॉर एक्झाम्पल चिप्स असतील किंवा कुरकुरे असतील, तर ह्या गोष्टी दातांमध्ये अडकून बसतात. त्याच्यामुळे पण कॅव्हिटीज होतात. म्हणजे 12 तासापेक्षा जास्त वेळ अन्न अडकून राहिलं, की तुमच्या दातामध्ये कॅव्हिटीज होणार. कारण बॅक्टेरिया तर आपल्याच तोंडात आहेत. 12 तासापेक्षा जास्त वेळ अन्न अडकलं, की ते ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होतं आणि मग बॅक्टेरिया अटॅक करू शकतात. त्यामुळे ॲसिडिक पदार्थ असतील, स्टिकी पदार्थ असतील, ह्याच्यामुळे पण कॅव्हिटीज होतात. आणि डिरेक्टली काही-काही जणं जेवण झाल्यानंतर लिंबूचा यूज करतात. म्हणजे ते सिट्रिक ॲसिड असतं, बट त्याच्यामुळे आपल्या इनॅमलचं वेअर अँड टेअर खूप फास्ट होतं. तर डिरेक्टली ॲसिडिक फूड आपण नाही यूज करायला पाहिजे. थर्ड असं असतं, की आपल्याला जोपर्यंत दुखत नाही, नो पेन, नो डेंटल व्हिजिट. बट असं नाही करायला पाहिजे, कारण जोपर्यंत आपल्याला पेन होतं, तोपर्यंत ती कॅव्हिटी खूप एक्सटेंड झालेली असते, खाली पल्पपर्यंत गेलेली असते. तर आपल्याला इनिशियल स्टेजमध्येच तिला थांबवायची असते आणि ते आपल्याला कळत नाही. बट तुम्ही एकदा डेंटिस्टला व्हिजिट करा 6 महिन्यातनं. तुमची तर कुठे इनिशियल स्टेजला कॅव्हिटी असेल, तर ती फक्त फिलिंग करून पण होऊ जाते. ती रूट कॅनल ट्रीटमेंट किंवा अशा ह्याच्यापर्यंत जात नाही आपली. तुम्ही कॅव्हिटीबद्दल सांगितलं. आता बऱ्याच लोकांचा ना तोंडाचा वास येतो. हो. सो ते जेवणाआधी असेल, जेवणानंतर बरेच लोकं सांगतात, की मी जेवलो नव्हतो
किंवा मी वेगळं जेवण केलं, पचलं नाही म्हणून वास येतो. मग हा नेमका वास कसा तोंडामधनं कुठल्या कॅव्हिटीचा असतो का दुसऱ्या काही रेग्युलरली ते लोकं ब्रश करत नाही किंवा आपण ते फ्लॉसिंग का हे हो. करतात त्याच्यामुळे. सो त्याचं नेमकं कारण काय असतं वास येण्याचं? कारण फर्स्ट कारण असं असतं, की तुम्ही 2दा ब्रश करायला पाहिजे. रात्री झोपायच्या आधी जर तुम्ही ब्रश करणार नसाल, तर सकाळी उठल्या-उठल्या खूप वास येतोच प्रत्येकाचा. आणि आपण ब्रश जरी केला, तरी आपलं तोंड खूप वेळ बंद राहिलं, की आपण हायड्रेटेड नाहीये, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला म्हणजे बॅड ब्रेथ जो असतो तो येऊ शकतो. तर त्यासाठी प्लेंटी ऑफ वॉटर आपण नेहमी घेतलं पाहिजे, की त्याच्यामुळे पण हॅलिटॉसिसला आपण ओव्हरकम करू शकतो. दुसरं म्हणजे कुठे कॅव्हिटी असेल दातामध्ये पण आपल्याला दुखत नसतं. पण तिथे कंटिन्यू अन्न अडकतं. पण ते पण आपल्याला कळत नाही, की तिथे अन्न अडकतंय. तर त्या फूड लॉजमेंटमुळे सुद्धा तुमच्या तोंडाचा वास येऊ शकतो. तसेच थर्ड रिझन आहे, की तुमच्या हिरड्यांना कुठे स्वेलिंग असेल, टार्टर खूप जमा झालेलं असेल, तर त्याला आपण हिरड्यांचं इन्फ्लेमेशन किंवा इन्फेक्शन म्हणतो किंवा पायरिया म्हणतो. तर अशा केसेसमध्ये सुद्धा तोंडाचा वास येणं साहजिकच आहे. आणि तसंच आपल्या काही अंडरलाइंग सिस्टेमिक डिसीज असतील, फॉर एक्झाम्पल कॅन्सर असेल किंवा लिव्हर सिरोसिस असेल, तर अशा केसेसमध्ये फर्स्ट इंडिकेटर असतं, की तुमच्या तोंडातनं हा बॅड ब्रेथ येणं म्हणजे वेगळा वास येणं. तर त्याच्यातनं कदाचित तुमच्या तोंडाचा वास म्हणजे आतमध्ये तोंडातले ओरल प्रॉब्लेम्स काही नसतील आणि तरीही तोंडाचा वास येत असेल, तर सिस्टेमिक डिसीज कॅन बी द रिझन फॉर द बॅड ब्रेथ. ओके. आता वासावरचाच एक रिलेटेड प्रश्न म्हणजे बरेच आपण टूथपेस्ट वगैरे ऐकतो आणि बरेच लोकं असं पण क्लेम करतात, की तुम्ही टूथपेस्ट वापरा, तोंडाचा वास जाईल किंवा तुमचे दात एकदम दगडासारखे मजबूत होतील. हो. असे पण काय अर्थात ते ॲडव्हर्टायझिंगचं गिमिक आहे. पण तरीसुद्धा आपण जेव्हा एखादी टूथपेस्ट वापरतो किंवा डिसाईड करतो, आता बऱ्याच घरांमध्ये लहान मुलं असतात. ॲडल्ट्स असतात किंवा एक आजी-आजोबा वगैरे असतात. सो सगळ्यांना कॉमन एकच टूथपेस्ट पाहिजे, एकाच प्रकारची का वेगळे-वेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये? नाही, हा क्वेशन खूप म्हणजे प्रत्येक पेशंटसुद्धा विचारतात, की आम्ही कोणती टूथपेस्ट वापरायला पाहिजे. तर लहान मुलांना ना फ्लोरिडेटेड टूथपेस्ट असतात. कारण फ्लोराईड इज इम्पोर्टंट पार्ट म्हणजे आपल्या दातांचे जेव्हा फॉर्मेशन होत असतं तेव्हा. तर तेव्हा आपण फ्लोरिडेटेड टूथपेस्ट वापरायची. लहान मुलांच्या वेगळ्या असतात. त्याच्यामध्ये एकदम लिमिटेड प्रमाणामध्ये फ्लोराईड असतं अँड दॅट इज सेफ फॉर द चिल्ड्रन. कारण त्यांनी थोडंफार गिळलं ना, तरी त्याच्याने हार्मफुल इफेक्ट्स होत नाहीत. कारण खूप लहान-लहान मुलं असतात त्यांना पण आपण 2.5 वर्षापासून साधारण ब्रश सुरू करतो. कारण तोपर्यंत सगळे दात त्यांचे आलेले असतात. तर त्या लहान मुलांना आपण फ्लोरिडेटेड टूथपेस्ट रिकमेंड करणार आणि अडल्टमध्ये पेस्ट कोणतीही वापरली तरी त्याच्याने खूप जास्त फरक नाही पडत. बट फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ द कॅव्हिटीज वी कॅन यूज द फ्लोरिडेटेड टूथपेस्ट आणि त्यापेक्षा पण आपण ब्रश कसा करतोय ना, ते जास्त महत्त्वाचं असतं. आणि आजी-आजोबांना म्हणाल किंवा ह्यांना, तर काही-काहींना सेन्सिटिव्हिटी खूप होते. कारण वेअर एंड टेअर झालेलं असतं. कोणत्याही अशा पेस्ट ज्या ऐकलेल्या असतील मेडिकेटेड टूथपेस्ट, तर त्या आपण वापरतो घरगुती रोज सर्रास. तर त्याचा रोज सर्रास वापर करू नका. तर डेंटिस्टने जेव्हा तुम्हाला रिकमेंड केलेलं असेल, तर हार्डली 1-2 महिना, 3 महिन्यापर्यंत ती वापरायची. त्यानंतर परत आपल्या रेग्युलर पेस्टवरती शिफ्ट व्हायचं आहे. बऱ्याच लोकांना हे पण असं म्हणू शकतो, की एक वेगळा लेव्हलचा कॉन्फिडन्स असतो, की माझे दात खूप पांढरे शुभ्र आहेत म्हणजे माझे दात एकदम स्वच्छ आहे. तर बरोबर. आता बऱ्याच लोकांचे दात कितीही घासले तरी पांढरे होत नाही. म्हणजे जसं आपण बघतो, की काही स्पेसिफिक क्रीम लावल्यावर लोकं गोरे होत नाही. हो. तसेच दात पांढरे होत नाहीत किंवा पांढरे असले तरच स्वच्छ. तर हे मिथ आहे का काय आहे एक्झॅक्टली? ॲक्चुअली म्हणजे मिथ असं म्हणता येणार नाही. कारण काही-काहींचे दात खरंच स्वच्छ असतात आणि पांढरे शुभ्र पण असतात. तर दॅट इज अल्सो अ व्हेरी गुड कंडिशन. बट कसं असतं, तुमच्या दातांचा ओरिजिनल कलर हा तुमच्या इनॅमलच्या थिकनेसवरती डिपेंड असतो. जर इनॅमल तुमचं थोडं पातळ असेल, तर आतल्या डेंटिनचा कलर बाहेर रिफ्लेक्ट होत असतो. तो थोडासा जास्त येलो दिसतो. तर तुमचं इनॅमल थिन असेल, तर तुमच्या दातांचा कलर थोडासा येल्लोइश किंवा क्रीमिश असा दिसेल. आणि जर ते इनॅमल खूप थिक असेल, तर असे पांढरे शुभ्र दात दिसतात. आणि बऱ्यापैकी असं म्हणता येईल तुम्हाला, की जे गोरी लोकं असतात ना, त्यांचा फेअर स्किनवाल्यांचा बऱ्यापैकी जो कलर सुद्धा त्यांचा तो थोडासा येल्लोइश असतो. त्यांना असं वाटतं, की अजून व्हाईट पाहिजे आणि काही-काहींचे असे एकदम पांढरे शुभ्र चमकत असतात. पण आतमध्ये काय कंडिशन आहे, हे जोपर्यंत डेंटिस्ट बघत नाही किंवा कुठे आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण नाही सांगू शकत, की ते फक्त क्लीन आहेत. तर फक्त व्हाईट, पांढरा स्वच्छ कलर म्हणजे दात खूप चांगले आहेत असं नाहीये. डिपेंड तुमच्या दातांचा ओरिजिनल कलर कसा आहे आणि तो तेवढा स्वच्छ असेल, तेवढा तो शेवटपर्यंत राहणार असेल, तर दॅट इज बेस्ट. म्हणजे आता हा माझा वैयक्तिक डाऊट आहे,
की बऱ्याचदा लहानपणापासून त्यांना दातांचा एक कलर असतो का नाही हा एक डाऊट आहे. आणि आजकाल बऱ्याच लहान मुलांचे पण रूट कनाल्स वगैरे होतात. कारण ते जास्त चॉकलेट्स आणि त्यांचं कन्झम्पशन हो. जे फूड चॉईसेस आहेत ते नको तेच त्यांचे जास्त असतात. सो हे जे काही रूट कनाल्स होतात किंवा लहान मुलांचे स्पेसिफिकली, तर त्यांना पुढे जाऊन काही त्रास होतो, काय होतं म्हणजे आणि त्यांची एवढ्या लहान वयात कारण त्यांचे दुधाचे दात असतात बऱ्याच लहान मुलांचे. हो. सो मग त्यांना त्याचा काही साइड इफेक्ट होतो का, जर का त्यांनी काही ट्रीटमेंट घेतली तर? नाही, ट्रीटमेंट तर ॲक्चुअली हा खूप म्हणजे खूपच चांगला प्रश्न आहे. कारण काय होतं ना, की लहान मुलांचे दात पडणार आहेत. त्यांना तर काही खूप त्रास होत असतो, कधी होत नसतो. गोळ्या औषधं घेऊन दुखणं थांबणार आहे. मग ट्रीटमेंट कशाला करायची? पण जर दात किडला असेल आणि साधारण तुमचे प्रत्येक दात वेगवेगळ्या वयाच्या वेळेस पडतात. म्हणजे पुढचे दात जर असतील तुमचे 6 ते 7 वर्षामध्ये पडणार, नवीन दात येणार. पण मागच्या ज्या दाढा असतात ना दुधाच्या, त्या साधारण 11 ते 12 वर्षापर्यंत टिकवणं महत्त्वाचं आहे. कारण त्याच्या खालचे जे दात आहेत ते 11 ते 12 वर्षानंतर तुमचे येणार आहेत. पण जर आपण त्याला ट्रीटमेंट नाही केली, ते वाचवले नाही, तर ती स्पेस तुमची जाणार आणि जेव्हा 6व्या वर्षी मागचा पहिला तुमचा म्हणजे फर्स्ट मोलर किंवा ज्याला पर्मनंट दात म्हणतो, तो येऊन जातो. आणि आपण हा दात साधारण काढून घेतला किंवा तो गेला आपोआप, आपण ट्रीटमेंट न केल्यामुळे, तर तो ती जागा त्याची घेऊन टाकतो आणि मग खालच्या दाताला यायला जागा राहत नाही आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ब्रेसेसची ट्रीटमेंट वगैरे ह्या गोष्टी लागतात. तर लहान मुलांचे दात जरी ते दुधाचे दात असले, पडणार असले, तरी ते खूप महत्त्वाचे आहे. कारण ते तुमच्या पर्मनंट दातांना गाईड करतात, की त्यांना बरोबर जागेवरती यायचं आहे. सेकंड थिंग त्यांचं पचन पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. लहान मुलं दुखतं, दुखतं म्हणून थोडं अंगावर काढतील कारण त्यांना भीती वाटत असते. पण मग त्याच्यामुळे डायजेशन होत नाही. तर त्यापेक्षा आपण सिंपल एकदम लहान याच्यामध्ये पण खूप चांगल्या ट्रीटमेंट होतात. खूप त्रास होतो असं नाहीये. तेवढं आपण फिलिंग करून घेतलं किंवा रूट कॅनल करून घेतलं, तर तो दात पण त्यांचा त्या वर्षापर्यंत आपला तो पर्पज सॉल्व्ह होतो आणि पर्मनंट दात पण व्यवस्थित जागेवरती येतो. प्लस त्यांची च्युइंग कॅपॅसिटी पण चांगली राहते. अच्छा. पण ओके. आता जे ॲडल्ट्स आहेत, ज्यांचे पक्के दात आहेत, बऱ्याचदा आता लहान मुलांना कसं आहे, की आपण समजू शकतो किंवा आपण 2 धपाटे घालून सांगू शकतो, की तू ट्रीटमेंट घे किंवा आपल्या मर्जीने त्यांना बरोबर. सांगू शकतो. पण ॲडल्ट्ससुद्धा बऱ्याचदा लहान मुलांसारखे वागतात. एखादा पक्का दात पडला, मग तो तसाच त्यांचा लाईफ लाँग तसाच असतो. मग त्याच्यामध्ये त्यांना काही साइड इफेक्ट होऊ शकतो का? जर तो पडलेला दात त्याच्यावर काही ट्रीटमेंट घेतील कारण तिथं तो पूर्ण गॅप असणार हो. पडल्यानंतर. तर मग त्यांनी त्या केसमध्ये काय केलं पाहिजे? दात पडला ना, की पहिला एकतर आपण नॅचरल दात सेव्ह करायचा प्रयत्न करतो. पण इन केस खूप काही वर्स्ट कंडिशन झाली, दात काढायला लागला, तर तो लगेच रिप्लेस करून घ्यायला पाहिजे. कारण तुम्ही एक दात काढला, तर त्याच्या आजूबाजूचे दात जर तो रिप्लेस आपण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम नाही केला, तर साधारण तुम्हाला 7 ते 8 वर्षानंतर त्याचे कॉम्प्लिकेशन्स दिसायला लागतात. त्याच्यामध्ये एक असतं, की ते म्हणजे जॉ पेन होणं, की ज्या साईडने आपण जेवण करतोय आणि दुसऱ्या साईडने जेवण नाही करत तर त्या साईडला पण तुमचं पेन होऊ शकतं. सेकंड थिंग, की ज्या साईडने आपण जेवण करतोय आणि तिथे आपण दात बसवलेला नाहीये. पण आता आपण असे सरळ बसलोय, इथं शेजारी एक माणूस बसलाय, सगळेजण एका लाईनीत बसले. कोणीच इकडे-तिकडे हालत नाहीये. पण एक जण जरी उठून गेला, तरी शेजारच्या माणसाला लगेच थोडी शिफ्ट व्हायला जागा मिळते. तो हळूच लवचिक होतो. दातांचं पण तसंच असतं, ते जिवंत आहेत. त्यांची टेंडन्सी की ते सरकणार, थोडं तर सरकणार. तर थोडा दात नुसता टिल्ट जरी झाला, तरी त्याच्यामध्ये काय होतं, की दुसऱ्या दातांमध्ये गॅप तयार होतो. तिकडे गॅप तयार झाला, की तिकडे फूड लॉजमेंट होणार. म्हणजे एक दात काढला, शेजारच्या 4 दातांमध्ये अडकणार, 4 दातांमध्ये कॅव्हिटीज होणार. प्लस खालचा जो दात आहे, समजा आता वरचा दात काढलेला आहे, तर खालचा दात आपोआप वरती यायला लागतो. कारण त्याची टेंडन्सी की तो सरकणार आहे जागेपासून. त्याला जागा मिळाली, की तो सरकणार. मग इकडे खालच्या 2 दातांमध्ये अन्न अडकायला लागतं. म्हणजे टोटल वरच्या 4 आणि खालच्या 3 असा 7 दातांचं तुमचं नुकसान होतं फक्त एक दात न बसवल्यामुळे. पण आपल्याला काय वाटतं दुखत नाहीये ना, काढून घेतला, ओके, बाकीचं तर काम चालू आहे, म्हणून आपण तो रिप्लेस नाही करत. पण तो जो बॅलन्स आहे ना 32 दातांचा, तो मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. जे दात नवीन येतात म्हणजे पक्के दात म्हणा किंवा बऱ्याच लोकांना असे वेडे-वाकडे दात येतात. मग त्यांची ग्रोथ पहिल्यापासूनच तशी असते का आधी एक दात असतो मग त्याच्यामुळे वाकडा येतो का? काय त्या केसमध्ये काय होतं? हां, आता काही-काहींना अनुवंशिकता असते, की म्हणजे जशी दातांची रचना असेल, हाडांची रचना असेल, तर ते आपोआप अनुवंशिक आलेलं असतं. काही-काहींचे दात वेडेवाकडेच येतात. त्यासाठी आपण ब्रेसेसची वगैरे ट्रीटमेंट घेऊ शकतो 13-14 वर्षानंतर. पण काही मुलांचं काय होतं ना, की वेळेवर दात पडत नाहीत आणि डबल-डबल दात येतात. म्हणजे पुढे दात आहेतच आणि अजून मागून पण दात येतो पर्मनंट.
तर तो योग्य वेळी काढला पण गेला पाहिजे. कारण आपल्याला प्रत्येकाला अजून एक मिसकन्सेप्ट असतो, की दात काढायला नाही पाहिजे. दात काढली म्हणजे तुमची नजर जाते किंवा हे. तर हे खूप गैरसमजुती आहेत. म्हणजे बरेच पेशंट असाच प्रश्न विचारतात, "मॅडम दात काढला म्हणजे माझी नजर कमकुवत होणार." तर काय असायचं ना, आधीच्या आयुष्यामध्ये जे होतं ना, तर फायब्रस फूड होतं. आणि लोकांचे दात कधी पण 40-50 नंतरच खराब व्हायचे आणि तेव्हाच 40शी नंतरच आपल्याला जवळचा चष्मा लागणं किंवा मोतीबिंदू होणं ह्या गोष्टी सुरू व्हायच्या. तर तेव्हा तो फॅक्ट व्हायचा पण, की दात काढून घेतला, की तेव्हा त्यांना वाटायचं, की कदाचित नजर कमी होते आणि ते म्हणजे रूढी परंपरेनुसार ऐकलेलं असं सगळ्यांनी. पण आजकाल काय आहे, की लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये 3-4 वर्षापासून सुद्धा कॅव्हिटीज होतात. कारण फायब्रस खूप नाही आता. स्टिकी फूड्स खूप वाढले, चॉकलेट्सचं प्रमाण वाढलेलं आहे. तर कॅव्हिटीज थोड्या आतापासूनच तुमच्या ह्याच्यामध्ये होणारच आहेत. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या आपण म्हणजे गैरसमज मनातनं काढून घ्यायला पाहिजे. जिथं गरज आहे, तिथं दात काढायला लागणार आहे, तर तो काढायलाच लागणार आहे. ते डबल-डबल दात येऊन ते दात क्राउडिंग होण्यापेक्षा किंवा माल अलाईन होण्यापेक्षा मागे-पुढे तर ते चांगलं वाटत नाही ना, कारण आपण नंतर बेसिसची ट्रीटमेंट करणारच आहोत. त्यापेक्षा सुरुवातीलाच जर आपण लहान मुलांचे जेव्हा दात येतात, तेव्हा काळजी घेतली, लक्षपूर्वक व्यवस्थित लक्ष ठेवलं आणि 6 महिन्यातनं एकदा डेंटल चेकअप ठेवलं, तर ह्या गोष्टी तुमच्या रुटीनला लागू शकतात. ओके. आता तुम्ही पेशंटबद्दल काही गोष्टी सांगितल्या, तर अजून अशा कुठल्या काही केसेस तुम्ही बघितल्या आहेत का, की ज्या तुम्ही आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर करू शकता? हां, स्पेशल केसेसच्या अशा खूप असतात. म्हणजे आता एक तुम्हाला सांगेल, की एक पेशंट होतं आपलं, की त्यांना फेशियल फोबिया होता. लेडी पेशंट होते ते. म्हणजे त्यांनीच मला सगळं सांगितलं होतं, की "मॅडम मी खूप घाबरते. मी माझ्या चेहऱ्याजवळ सुद्धा कोणाला येऊ देत नाही." म्हणजे लिटरली जेव्हा मी लग्नाच्या वेळेस माझं फेशियल करायला घेतलं होतं, मी सगळ्यांना टेबलवरून डायरेक्टली उठून गेले होते, कारण की मला ते कोणीही माझ्या जवळ आलेलंच मला सहन होत नव्हतं. तर शी वॉज नॉट अलाउइंग द फेशियल अल्सो आणि हे तिला तेव्हा रिअलाईज झालं, की आपल्याला फेशियल फोबिया आहे. तोपर्यंत तिला डेंटल ट्रीटमेंट पण लागली नव्हती, हे खूप चांगलं आहे. बट जेव्हा तिला पहिल्यांदा रूट कॅनल करायची गरज पडली, तर तिचं लिटरली त्या लोकांनी म्हणजे एका सिटिंगमध्ये अंडर सिडेशन केलं का काय माहीत नाही, बट ते रूट कॅनल ट्रीटमेंट तिचं कंप्लीट झालेलं होतं. पण तिने नंतर बाकी अलाउडच केलं नाही का कॅपिंगला किंवा काही. पण ती फक्त Googleवर सर्च केलं होतं आणि एका रिलेटिव्हकडनं आपला नंबर घेतला होता, की मॅडम खूप चांगली ट्रीटमेंट करतात. तुम्ही एकदा जाऊन तर बघा म्हणजे त्यांच्याकडे. तर त्या आल्या होत्या. तर तेव्हा त्यांना आम्ही एकदम म्हणजे व्यवस्थित समजून सांगितलं, की जे होईल ते होईल. आपण एकदम शांततेत करू, घाबरायची काहीच गरज नाहीये. काही त्रास झाला तर आपण लगेच थांबू. तर त्यांना थोडा तो विश्वास होता आधी ऐकल्यामुळे आणि त्या बसल्या, त्यांना जो फ्रेंडलीनेस अनुभव आला, तर त्यांनी ती ट्रीटमेंट करू दिली. अशा पेशंटला खूप कॉशियसली आपल्याला काळजी घ्यायलाच लागते, पण खूप छान आणि स्मूथली त्यांची ट्रीटमेंट झाली. जेवढ्या सिटिंगमध्ये होणार होती तेवढ्याच सिटिंगमध्ये झाली आणि त्यांचा फोबिया पण तो कुठेतरी कमी झाला. तर ते आपण थोडेसे आपले माइंड ब्लॉक्स जे असतात ते काढायला पाहिजे, की डेंटल ट्रीटमेंट खूप म्हणजे पेनफुल असते किंवा असं काही असतं. तसेच म्हणजे आता तुम्हाला अजून एक सांगायला मला आवडेल, की एक म्हणजे आपले बेल्जियमचे पेशंट होते. त्यांची सेकंड डेला फ्लाइट होती. पण त्यांचा अनुभव असा होता, की त्यांनी जेव्हा 3 वर्षापूर्वी रूट कॅनल ट्रीटमेंट केलं होतं. 3 वेळेस त्यांना लोकल अॅनेस्थेशिया दिला, पण तो इफेक्टिव्ह झाला नाही. काय माहीत नाही. बट ड्युरिंग द ट्रीटमेंट त्यांना खूप पेन व्हायचं. 2 म्हणजे त्यांना एक्सपर्टसुद्धा बोलावले ते पण त्यांना ती ट्रीटमेंट झालीच नाही. तर त्यांची शेवटी ती जनरल अॅनेस्थेशियाच्या अंडर किंवा सिडेशनच्या अंडर ती ट्रीटमेंट झाली. म्हणजे हॉस्पिटलाइज करून त्यांचं रूट कॅनल झालं होतं. तर त्यांना असं वाटलं, की पुढच्या वेळेस आपल्याला काही ट्रीटमेंट लागणार तर ती आपल्याला अंडर सिडेशनच करायला लागेल. तर ते दुसऱ्या दाताला जेव्हा प्रॉब्लेम आला, तर ती ट्रीटमेंट कमीत कमी ते 1 वर्षापासून टाळत होते. फक्त पेनकिलर घ्यायचे, अँटिबायोटिक घ्यायचे, दुखणं थांबून जायचं, पण ट्रीटमेंट नाही करायची कारण ते सिडेशन लागणार. आता 10 दिवसापासून कंटिन्युअस अँटिबायोटिक आणि पेनकिलर चालू होते, पण दुखणं थांबत नव्हतं. कारण तो काही दिवसानंतर आपली बॉडी पण रेझिस्ट करते मेडिसिनला, की ती त्याला रिस्पॉन्स देत नाही. मग त्यांच्या रिलेटिव्हने सांगितलं, "माझं आणि मिसेसचं मॅडमकडे ट्रीटमेंट झाली. तुम्ही एकदा फक्त जाऊन बघा." तर त्यांना धुळ्याहून बोलवून घेतलं. दुसऱ्या दिवशी त्यांना मुंबईवरूनच फ्लाइट होती. ते नाशिकला आले. म्हणे, "मॅडम, मी फक्त हे माझे बंधू सांगतायत म्हणून तुमच्याकडनं ट्रीटमेंट करतोय. पण मला काही त्रास नाही व्हायला पाहिजे." म्हटलं, "दादा, आपण एकदा इंजेक्शन देऊन बघू. तुम्हाला काही त्रास झाला तर तुम्ही लगेच घरी जा. पण काहीच त्रास नाही झाला तर तुम्ही करू द्याल ना?" म्हणे, "हो, मला करायचंच नाहीये म्हणजे अॅनेस्थेशियाच्या अंडर जनरल अॅनेस्थेशियाच्या अंडर ट्रीटमेंट." म्हटलं, "ठीक आहे." त्यांना लोकल अॅनेस्थेशिया दिला. व्यवस्थित ट्रीटमेंट कंप्लीट झाली. म्हणजे त्याच मिनिटाला आमची रूट कॅनल ट्रीटमेंट सिंगल सिटिंगमध्ये कंप्लीट झालं. दुपारी आम्ही त्यांना 3 ते 5च्या मध्ये फिलिंग पण करून दिलं.
कॅप करणं तेव्हा पॉसिबल नव्हतं. कारण की एका दिवसामध्ये कॅप कोणीच लगेच करून देणार नाही आणि दुसऱ्या दिवशी त्यांना फ्लाइट होती म्हटल्यानंतर. बट द पेशंट वॉज सो हॅपी. त्यांनी ॲडव्हान्समध्ये पेमेंट करून दिलं, "मॅडम जे काय असेल तुम्ही ते आत्ताच घेऊन घ्या. मी कॅप करायला नंतर तुमच्याकडे येतो" म्हणून. तर अशा पण केसेस असतात. अजून तुम्हाला एक सांगायला आवडेल, की आपण कधी-कधी तुटलेला दात असतो. पण त्या दाताकडे आपलं लक्ष नसतं कारण दुखत नाही. तर तसे आपले एक पेशंट होते म्हणजे साधारण 64 त्यांचं एज असेल. पण त्यांना जिभेला एक अल्सर झालेला होता. खूप दिवसांपासून होता, पण तो पण पेनफुल नव्हता. पण मग ते म्हटले, की "मॅडम आपण हा दात काढून टाकू." आम्ही बघितलं आणि तो काढण्यासारखाच होता. आम्ही तो दात काढला. पण त्यांना मी सांगितलं, की "दादा हा जर अल्सर बरा नाही झाला ना, एक तुम्ही 3 ते 4 आठवड्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर परत चेकअपला या." ते 2 महिन्यानंतर आले. 2 महिनेसुद्धा त्या अल्सरला काहीच फरक पडला नव्हता. त्यांना म्हटलं, "आपण हा एकदा टेस्ट करूयात." म्हणजे जे काय असेल ते एकदा टेस्टिंगला पाठवू. काही असेल तर आपल्याला अर्ली स्टेजमध्ये कळेल. आणि आम्ही जेव्हा टेस्ट करून आल्या, तर इट वॉज पॉझिटिव्ह फॉर द मॅलिग्नन्सी आणि ते पण खूप म्हणजे कमी स्टेजमध्ये ते होतं. बिनाइनच स्टेजमध्ये होतं. त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट पण चांगली मिळाली. तर असं आपण इग्नोरन्स जो आहे ना, की दात तुटलेला असेल पण तो दुखत नसेल, तर त्याच्याकडे लक्ष देऊन आपण त्याची ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. तो लाँग टर्मसाठी तोंडात नका ठेवू. आपल्याकडे असे कुठले केसेस आलेत का ज्या थोडे सीरियस डिसीजेस म्हणजे आता बरेच लोकं टोबॅको ॲडिक्ट ॲडिक्ट असं नाही म्हणता येणार, पण ते च्यू टोबॅको तर त्याच्यामुळे कारण त्याचा तर बेसिकली काय म्हणतात कन्झम्पशनमध्ये पहिला कॉन्टॅक्ट त्यांचा दाताशीच येतो. हो, सो मग बरोबर. त्या अशा कुठल्या केसेस तुम्ही बघितल्या आहेत का? अशा केसेस भरपूर असतात. म्हणजे आता यंग मुलंसुद्धा बरेच जण गुटखा, टोबॅको जे असतात, तर ते सवयी असतात त्यांना. पण बऱ्याच पेशंटला मी समुपदेशन पण करते प्रत्येक वेळेस, की तुम्ही जर यंग याच्यामध्ये असाल, तर ही गोष्ट तुमची लगेच सुटू शकते. कारण त्याचे खूप साइड इफेक्ट्स आहेत. म्हणजे एक म्हातारे आजोबा होते, 76 इयर असेल त्यांचं एज. कोरोनाच्या वेळेस माझ्याकडे आले होते चेकअपला. छोटीशी गाठ झाली होती लेफ्ट साइडला. त्यांना मला ती वाटली डाउटफुल, तर मी त्यांना म्हटलं, "मी तुम्हाला लगेच म्हणजे अफोर्डेबल नव्हतं, तर तुम्ही मेडिकल कॉलेजला जा किंवा नामको हॉस्पिटलला आपण एकदा दाखवून देऊ, एकदा टेस्ट करा आणि तुम्ही जी असेल ती ट्रीटमेंट थोडी अर्ली स्टेजमध्ये करा." पण त्यांना असं वाटलं, आपण जाणार, खर्च वाढणार, कशाला हो काही त्रास नाही तर कशाला जायचं. त्यांनी ते अंगावर काढलं. त्याच्यानंतर कोरोनामुळे 1 वर्ष कंप्लीट घरीच होते. पण जेव्हा कोरोनाच्या शेवटचा पिरियड होता, तेव्हा ते माझ्याकडे आले, की तेव्हा म्हणजे डेंटल क्लिनिक्स पण सुरू झाले होते. "मॅडम मला आत्ताच्या आत्ता तुम्ही मला त्या कॉलेजचा पत्ता द्या, कारण मला आता खूप त्रास होतोय." आणि जेव्हा आम्ही चेक केलं इंट्राओरली, अक्षरशः त्यांच्या पूर्ण हिरड्या सेपरेट झालेल्या होत्या. आतलं पूर्ण बोन दिसत होतं आणि ती जी स्टेज इथपर्यंत होती, ती पूर्ण बायलॅटरल दोघं साइडला तो जॉ त्यांचा कंप्लीट खराब झालेला होता. पण त्यांना लगेच पत्ता दिला. त्यांनी ट्रीटमेंट पण घेतली, सर्जरी पण झाली. बट काही नाही 1 वर्षानंतर ते नाही म्हणजे शी वॉज नो मोर. तर ते आपण म्हणजे कोणत्या स्टेजला ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे, हे जर आपल्या लक्षात लवकर येत असेल, तर हे आपण करायला पाहिजे. आणि टोबॅको ही अशी गोष्ट आहे ना, आता समजा तुम्ही जरी टोबॅको कोणी खात असेल, त्या पेशंटला फक्त एक प्रश्न विचारायचा, की तुमच्या मुलाने तुमच्यासमोर तंबाखू खाल्लेला तुम्हाला आवडेल का? किंवा गुटखा खाल्लेला तुम्हाला आवडेल का? प्रश्नाचं उत्तर नाही असणार आहे. का? कारण ती सवय चुकीची आहे. मग ती जर त्याला हार्मफुल आहे, तर तुम्हाला पण आहे. जर हे जेव्हा त्या पेशंटला पटतं, तर काही-काही सोडतात, काही नाही सोडत. हं. तरी टोबॅको हे वाईटच ॲट एनी फॉर्म. टोबॅको म्हणा, तंबाखू, मिश्री लावणं पण हा खूप प्रकार आहे खेडेगावामध्ये. लोकं मिश्री म्हणजे स्त्रिया इतक्या ॲडिक्टेड असतात, की त्यांना त्याच्याशिवाय ती तलफ म्हणजे असते ना चहाची वगैरे, तशी त्यांना मिश्रीची असते. त्याशिवाय दात स्वच्छ नाही झाले असं त्यांना वाटतं. तर त्याच्याने पण बऱ्याच वेळेस कार्सिनोमा होत असतो. थोडं आपण शेवटाकडे पण वळूयात. पण त्याच्या आधी आता पूर्ण ओरल हायजीन हे कसं घेतलं पाहिजे आणि ऑब्व्हियसली हे वाईट सवयी तर आपण बाजूलाच ठेवूयात. पण एका कॉमन पर्सनने जो आत्ता आपण म्हणू की शाळांमध्ये आहेत किंवा जे आता कॉलेजेसमध्ये आहेत किंवा आता ते जॉब करतात. आता जे कॉलेज जॉब किंवा करतायत ते तर आता भरपूर पुढे निघून गेलेत. कारण त्यांना पुन्हा स्टार्टपासून सुरुवात करणं तर अशक्य आहे. सो प्रत्येक स्टेजेसला आपण अशी कुठली काळजी घेतली पाहिजे पूर्ण ओरल हायजीन व्यवस्थित ठेवण्यासाठी दातांचं स्पेसिफिकली? खूप सिंपल टेक्निक्स आहेत आणि त्या खूप पॉवरफुल आहेत ॲक्चुअली. दिवसातनं फक्त 2दा ब्रश करा. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी कंपल्सरी आणि प्रॉपर पद्धतीने ब्रश करायचा. सेकंड इज 6 महिन्यातनं एकदा डेंटल व्हिजिट ठेवा.
कारण आपल्याला कमीत कमी स्टेजमध्ये ती कीड किंवा कॅव्हिटी दिसत असते. स्टेन्स जे असतात ते आपले लवकर स्टेजला दिसतात आणि मग नंतर जे फटी पडतात किंवा हे जे मिथ्स आहेत ते पण आपले क्लिअर होतात. कारण आपण कमी स्टेजला अर्ली स्टेजला आपण ते क्लिनिंग करून घेतो. तर वर्षातनं एकदा आपण क्लीनअप कंपल्सरी करायला पाहिजे आणि इनिशियल स्टेजला चेकअप केलं की तुमचं फिलिंग करून ते होऊन जातं. रूट कॅनलपर्यंत वगैरे ते जात नाही. तर एवढ्या 3 आपण सांगणार आणि दुसरं म्हणजे तुम्ही फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स किंवा सलाड्स या गोष्टी जास्त खायच्या. फायब्रस फूडमुळे तुमचे दात क्लीन राहतात. जर तुम्ही स्टिकी आणि गोड पदार्थ जास्त खाल्ले, तर ते अडकून राहतात आणि ते अडकून राहिले, की त्याच्यामुळे तुमच्या कॅव्हिटीज होतात. तर ते आपलं एक हे आहे. दुसरं म्हणजे काहीही खाल्लं, की खाल्ल्यानंतर चूळ भरायची, खळखळून चूळ भरायची. म्हणजे ते अन्न अडकून राहत नाही. कारण प्रत्येक वेळेस तर आपण ब्रश नाही करू शकत. 3-3, 4-4 वेळेस ब्रश करणं हे पण योग्य नाही, कारण आपल्याला इनॅमल पण प्रिझर्व्ह करायचं आहे. तर एवढ्या फक्त सिंपल टिप्स आहेत आपल्याला. ओके. आजकाल बरेच आपण सोशल मीडियावर टाईम स्पेंड करतो आणि खूप पूर्वीपासून आपण बघतोय की आपली एक लाईफस्टाईल जी आहे ती जनरली टी व्हीमधले स्टार्स किंवा सिरीजमधले स्टार्स यांच्याकडे बघून लोक इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात जर का आपण स्माइलिंग बघितलं, कारण बऱ्याचदा जेव्हा स्टार्स येतात तेव्हा फोटो काढताना ते स्माईल देतात आणि त्याला पण बऱ्याच काहीतरी डेफिनेशन्स येतात लक्षात येत नाही आहेत. सो बऱ्याच लोकांचं असं एक्सपेक्टेशन असतं की आमचं पण जे हायजीन आहे किंवा दातांचं जे कारण त्यांना असं वाटतं की मोत्यासारखे दात आहेत असं त्यांना वाटतं. तर ते जे मोत्यासारखे दाताचं स्टेटस आहे ते लोक कसे अचीव करू शकतील ते एक आहे आणि ते अचीव करण्यासाठी मला वाटतं सेलिब्रिटीज असतील किंवा आता मी क्लेम नाही करू शकत बट बरेच लोक काही नवीन टेक्नॉलॉजी वापरतात. तर अशा काही नवीन टेक्नॉलॉजीज आल्या आहेत का आणि ते आपल्या सामान्य लोकांना अवेलेबल आहेत का? हो, ॲक्चुअली आपण त्याला तुम्ही जो म्हणताय तो वर्ड म्हणताय त्याला सेलिब्रिटी स्माईल असं आपण म्हणतो आणि प्रत्येक सेलिब्रिटीचं स्माईल हे आयडियल नसतं, बट ते आयडियल बनवलं जातं. कारण त्यांचे पण काही क्रायटेरिया असतात. त्याच्यामध्ये स्माईल डिझायनिंग, की तुमचं स्माईल परफेक्ट असं असायला पाहिजे, हा पण एक क्रायटेरिया असतो सिलेक्शनसाठी. आणि ही जी ट्रीटमेंट आहे, हे आपण कॉमन म्हणजे पीपलला पण देऊ शकतो. आपल्या नॉर्मल क्लिनिकमध्ये सुद्धा देऊ शकतो. त्याला आपण स्माईल डिझायनिंग म्हणतो. म्हणजे कसं आधी आपण ब्रेसेस वगैरे असायचे, वेडेवाकडे दात सरळ करण्यासाठी. त्याच्यानंतर आता क्लिअर अलायनर्स आलेत, म्हणजे ट्रान्सपरंटवाले, की तुम्ही ते फक्त घालायचे, जेवताना काढून ठेवायचे, परत दिवसभर घालायचे किंवा रात्री झोपताना घालायचे. तुमचे दात स्ट्रेट होणार. ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, बट इट इज अ टाईम कन्झ्युमिंग. तुम्हाला ब्रेसेसला 1 ते दीड वर्ष, 2 वर्ष लागायचे. बट तुम्हाला आता अलायनर्सने वगैरे 6 टू 8 मंथ्समध्ये किंवा 3 टू 4 मंथ्समध्ये तुमचे दात सरळ होतात. दुसरी टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला इन्स्टंट स्माईल डिझायनिंग पाहिजे. तुमच्याकडे इतका वेळ नाहीये. तुमचं लग्न ठरलेलं आहे उद्या परवा किंवा काही दिवसांमध्ये पुढच्या महिन्यात लग्न आहे. तुम्हाला आजच्या आज ती ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. तर आता त्याला आपण लॅमिनेट्स आणि व्हिनियर्स असतात. म्हणजे एकदम स्लाईट लेयर असतो. त्याच्यामध्ये फार मिनिमल कटिंग असतं दातांचं आणि ते आपण एका लेव्हलला दात सरळ करू शकतो. तर ती ॲक्चुअली दॅट इज द सेलिब्रिटी कन्सेप्ट आहे. म्हणजे एखादाच तुमचा वेडावाकडा दात आहे. बाकीचे दात एकदम सरळ लाईनीत आहे. पण मग ते एका लाईनमध्ये आणण्यासाठी तुम्हाला ही स्माईल डिझायनिंगची ट्रीटमेंट करणं खूप सोपं असतं आणि ते खूप कॉमन याच्यावरती आपल्याला मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये ॲक्युरसी पण खूप आहे. कारण आजकाल आधी कसं आपण तोंडामध्ये मापाचं घ्यायचं, इम्प्रेशन मटेरियल टाकायचो आणि त्याच्याने माप घ्यायचो. पण आता डिजिटल स्कॅनर्स निघालेत, की तुम्ही डिजिटली फक्त ते कॅमेरा फिरवायचा, तुमच्या याच्यामध्ये स्कॅनर फिरवायचा आणि तुमचं ते डायरेक्टली लॅबमध्ये इम्प्रिंट होतं. जे इम्प्रेशन आहे. तर दातांचा जो तुम्हाला ते माप फिजिकली घ्यायची पण गरज नसते. तर एवढ्या टेक्नॉलॉजीज ॲडव्हान्स झालेल्या आहेत. तुमचा एक्स-रे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला स्क्रीनवरती दिसू शकतो. तर तुम्हाला आता ब्रिज वगैरे बसवायची गरज नसते. इम्प्लांट वगैरे हे खूप चांगले म्हणजे आता प्रत्येक क्लिनिकमध्ये तुम्हाला इम्प्लांट एकदम व्यवस्थितरित्या आजूबाजूच्या दातांना धक्का न लावता तो तुमचा सिंगल दात जो आहे तो इम्प्लांटने रिप्लेस केला जातो. तुमचं जरी पूर्ण कंप्लीट दात जरी नसतील, तर पूर्ण फक्त कवळी बसवण्यापेक्षा फिक्स टूथ आपण इम्प्लांटच्या सहाय्याने बसवू शकतो. तर ह्या टेक्नॉलॉजीज आता आपल्या म्हणजे सगळ्या घराघरामध्ये कॉमन झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपणही त्याचा फायदा घेऊ शकतो आणि आपलंही स्माईल सेलिब्रिटी स्माईल होऊ शकतं. ओके, ओके. एक शेवटचा प्रश्न विचारतो. अ, बऱ्याचदा आपण अशा पण केसेस बघतो, म्हणजे मी पण वैयक्तिक बघितल्यात, की एका साईडला माझा कुठलातरी दात दुखतो की हिरड्या दुखतायत. मग मी या साईडने जेवायला सुरुवात हं. करतो. काही पण खाल्लं की इथूनच किंवा इकडचं दुखत असेल तर हो. या साईडला. सो नंतर ती सवय पडते.
मग याचा काही साइड इफेक्ट होऊ शकतो का? हां, आता तुम्ही जेव्हा एकाच साइडने जेवण करतायत ना, तर त्या साइडने तुमचं क्लीनिंग पण होत नाही. कारण जेवणाच्या ॲक्शनमुळे आपलं क्लीनिंग होत असतं आणि कधी आपण करतो एका साइडने दात दुखत असेल ना, तिकडे कॅव्हिटी आहे, अन्न अडकतं, खाल्ल्यावर दुखतं. मग तिकडनं नाही जेवायचं, सोपं आहे ना दुसऱ्या साइडने जेवायचं, कारण तिकडनं जेवण करता येतंय, कारण आपला हा फिक्स आहे. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्ही त्या एका दातामुळे तुमच्या वरचे 8 आणि खालचे 8 ह्या 16 दातांचं नुकसान होतं. कारण तिकडे तुमचा थर जमा होतो, प्लाकचा म्हणा, नंतर हळू ते टार्टरमध्ये कन्व्हर्ट होतं आणि त्याला हिरड्यांचे प्रॉब्लेम्स येतात. प्लस जेव्हा तुम्ही फक्त एकाच साइडने जेवण करणार आहात, तर तुमचे जॉचे मसल जे आहे ते एकाच याची वर्क करतात. दुसऱ्या साइडने काही वर्षानंतर म्हणजे खूप 10-15 वर्षानंतर सूज येणं, एकाच साइडला जॉमध्ये पेन होणं, तर ह्याची कारणं एम-आर-आय, सीटी स्कॅनमध्ये सुद्धा कळत नाहीत आणि आन्सर काय असतं, की तो माणूस एकाच साइडने जेवण करत असतो. तर तो एकच दात किडलेला असेल, तर तो वेळेवर जर ट्रीटमेंट करून घेतली, तर तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स अव्हॉइड करता येतात. दुसरं इमर्जन्सी काय होते माहिती आहे? एका साइडने दात दुखतोय, जेवण नाही करत ना, काही दिवसानंतर दुसऱ्या साइडला पण कॅव्हिटी होते आणि तिकडे इतका ठणका बसतो, की दोघंही साइडने जेवण करता येत नाही. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती मी एक कविता सांगते, की ती एकदम म्हणजे अनुरूप आहे. दाता वाचून अडले सारे दातांच्या पलीकडले, प्रथम जरासे किडले आणिक पडू नये ते पडले. दर्द नवा, दर्द नवा दातास मिळाला, सूज नवी अन शूल निराळा. प्रथमच माझे त्या दिवशी दोन्ही गाल अवघडले, दाता वाचून कळले सारे दातांच्या पलीकडले. आठवते औसेच्या रात्री, आठवते औसेच्या रात्री, लक्ष दर्द ठसठसले गात्री. परिस्थितीत असल्या डेंटिस्टाचे महत्त्व माझं उलगडले, दाता वाचून अडले सारे दातांच्या पलीकडले. तर वेळेवर जर आपण दातांची काळजी घेतली आणि डेंटिस्टला 6 महिन्यातनं एकदा व्हिजिट केली, तर तुमची अशी ऐन वेळेची धावपळ ही थांबू शकते. क्या बात है! क्या बात है! वेल आज आपण जे आपण सगळ्यांना दाखवत असतो रोज दात स्माईल केल्यानंतर, भेटल्यानंतर आता तुम्ही बघतच असाल माझे. वेल त्याच्यावर आपण आज चर्चा केली आणि त्याची काळजी कशी घ्यायची किंवा त्या ट्रीटमेंट्स किंवा जर का आपण एखादी गोष्ट अव्हॉइड केली, जसं आता खाण्याबद्दल आपण बोललो, की एक साईड दुखते किंवा एखादा दात पडला असेल, आपण अव्हॉइड करतो. तर लाँग टर्ममध्ये त्याचे किती साईड इफेक्ट्स होऊ शकतात आणि ते किती टोकाला जाऊ शकतं, याच्यावर पण आज आपण बोललो. सो आज आपण वेळात वेळ काढून आलात आणि दातांबद्दल आम्हाला बऱ्याचशा इन्साईट्स सांगितल्या. तुमच्या केसेस ऐकून सुद्धा आम्हाला बराचसा एक अवेअरनेस क्रिएट झाला आहे आणि रेग्युलरली डेंटिस्टला व्हिजिट करणं हे किती महत्त्वाचं आहे, हे सुद्धा आज आपल्याला कळलं असेल. सो आज तुम्ही आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल खरंच थँक धन्यवाद. तुम्ही मला ह्या प्लॅटफॉर्मला बोलवलंत आणि खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून आणि हा अवेअरनेस सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे, की जेणेकरून प्रत्येकाची ओरल हायजीन ही त्यांच्या एक्स्ट्रीम म्हणजे बेस्ट लेव्हलला असेल. धन्यवाद.